भारी दिमलंय का ग बाया पीठ. मग आता पोळ्या करणार आहे. हा पोळ्या करणार आहे. पोळ्या बर येते ते का पोळ्या करायला तुला. होय. काय नुसतं त्याला या बेलण्याने करायचं चपाती सारखं आणि त्या चपातीवर पुरण ठेवायचं असं. करून दाखवायचं असतं. मला करायला येत नाही पण कसं करायचं ते माहिती. अजून काय करायला लागली पिढी. थोडंसं वगैरे झालं थोडं करते. मुलं झाले. हाताला चिटकत नाही. हा हाताला चिटकत नाही म्हणलं. होय वला असल्यावर जरा थोडं चिटकत आहे हाताला. गरम गरम पोळ्या करून देते तुम्हाला. मला पोळी करून गरम. बर दूध पोळी खावा. दूध आणलं नाही अजून. आज आणलं की. ए दाद्या जाऊन दूध घेऊन या जात फेडणार. डेअरीला असते का तिथल्या दूध. माहित नाही मला. असते आता असं लुगडं. बरं आहे बाबा चांगलं आहे बाबा. लवकर असं शिकून घ्या. परत कामाला मम्मीला मदत होते कामाला. कितवीत आहे तू. बस रे तुला काय करायचं आहे येड्या? सातवीत आहे सातवीत. बापरे तुला येते का तसं करायला मदत मम्मीला हाताखाली. बघ ते ना कसं बघ ती कशी पीठ मिळते कसं पोरगाय मी. रे बाजूला. बाहेर गेल्यावर कुठे तर शिकायला हातात करून खायचं जात नाही. ती शिव देते तर बट अंड्याची आमटी लय भारी करते. बघ कसं तिथे करायला लागले. तुला तालमीला पाठवल्यावर तुला असं करा यायला पाहिजे. चपात्या किंवा काय ते दादा तू तालमीत गेला ना परत कोल्हापूरला असं पीठ मळावं लागते. चपात्या भात अंडी असे बनवून खायला तिथं यायला पाहिजे तुला. त्याला पण थोडं थोडं दाद्याला पण शिकवा ग तुम्ही. असं रोज थोडं ना त्याला असं सांगायचं शिकवायचं. कारण ते गेला का कोल्हापूरला त्यानं पण असं मदत करू लागेल किंवा बनवायला शिकेल किंवा बनवून खाता यावं असं. मला कोल्हापूरला पाठवणार आहे. मग काय तब्येत बनवायची नसते काय. काय नाही काय जिम बिम तालीम. अरे पण कसं असते माहिती आहे का तिथं बसतात लोक करून घेतात. टायमाच्या टायमाला आहार असतोय टायमाला व्यायाम असतोय टायमाला कसरत करून घेते. इथं कसं घरी होत नसतो तेवढा व्यायाम पण होत नाही तेवढं म्हणजे शक्य नसते बाळा. काय नाही इथं लवकर उठायचं नाही ना काय नाही. इथं तुला व्यायामच होत नाही तुला तुझ्यानं करणं पण होणार नाही. गपचिप आपलं हाय वय तवर शिकून घ्यायचं बहिणींशी कुंड मम्मी कुंड. आणि ज्यावेळेस जाशील ना तू तिकडं त्यावेळेस तुला मग वाटेल की बाबा पप्पानं आपल्या सांगितलेलं बरोबर उपयोगाला पडलं. खरं म्हणजे काय जावंच लागणार आहे. हां त्याशिवाय पर्याय नाही तुला दादा. तू जर गेला ना एक 5-6 वर्ष जर तिथं काढली का तर परत थोडी भरती वगैरे निघली की होऊन जात आहे. मग पोलीसमध्ये काय तर निघतात आर्मीच्या निघतात सगळ्या भरत्या निघत असते रे. त्यावेळेस मग तुझे मेडिकलमध्ये परत व्यवस्थित बसतोस तू. आणि एखादी राज्यस्तरीय
जिल्हास्तरीय कुस्ती जर भेटली तरी बी भारी होते. ते बटन मागा मला. उगा काय तर बोलू नको. ती शिकायचं बघ पहिलं. सगळं येणं गरजेचं आहे. हां. काहीतरी येड्यागत करू नको. ह्याला शिकव जावं बरं का ग तुम्ही काय पण बनवताना का नाही ह्याला शिकव जावं. ह्यानं कसं जात नाही ते बघतो तिकडं. जात नसतो ना काय. इथं काय करतो गावात काय करतो शिक्षण शिकत शिकत तिथं व्यायाम करून घ्यायची कसरत करायची सगळं होऊन जात आहे तिथं. काय पुढे ह्याला शिकवायचं बरं का ग.